नमस्कार, माझं नाव वैभव आंबोरे. आम्हाला मंगेश सर भेटले. आम्ही त्यांचं नेहमी यूट्यूबवर फेसबुकवर त्यांच्या पाहत होती टाकतात, तर त्यावेळेस मंगेश भाऊ हा ऋषी वाघ बुलढाण्याहून आला. इथं पेरू खावराला फुकटाचे खूप मजा केली. इकडं वानेरं बिनेरं एवढं पाणी गिनी वगैरे एवढं ओके होतं. फुकटाचे पेरूला कसं वाटलं सर एक नंबर खतरनाक. तर सरांनी आम्हाला त्यांच्याकडून खाऊ पण घातलं, त्यांनी आणलेलं सोबत. काय प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही इथं लांबून दुरून ओळखलं सरांना, तर सरांकडे आलो आम्ही. जगातील एकमेव सरोवर जे उल्कापिंडाने तयार झालं आहे. तर हाय मित्रांनो, मी ट्रॅव्हलर मंगेश आणि आज आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघायला. या प्रवासामध्ये आपण बघणार आहोत गावकडचं वातावरण, रस्त्यावरील सुंदर दृश्य आणि इथल्या लोकांची साधी आणि मनमिळावू लाईफ. तर चला सुरुवात करूया या भन्नाट प्रवासाला. मित्रांनो, रस्ता जरी छोटा असला तरी प्रत्येक वळणावरती व्हाईब्स आहेत. ही गाडी, बैल, शेळ्या, मेंढ्या ह्याला बघून एकच वाटतं. ते बोलतात ना, डेस्टिनेशनपेक्षा जर्नी महत्त्वाची असते. अगदी तसंच व्हाईब्स आजच्या या राईडमध्ये आहे. आज ना ऑफिसचं टेन्शन आहे, ना ट्रॅफिकची किरकिर. आज नुसती धमाल. ही गावकडची सिम्पल लाईफ खरंच लक्झरियस लाईफ आहे. आपल्यासारख्या धावपळीचं आयुष्य जगणाऱ्या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर ही प्युअर थेरपी आहे. चला तर मित्रांनो, बुलेट चालू ठेवतो, कारण की अजून खूप समोर जायचं आहे. कारण की पुढं आहे असं एक ठिकाण जे पृथ्वीवर नाही तर स्पेसमधून आलंय, लोणार सरोवर. मग नेमकं तिथल्यानंतर होते कलर याचा जसा असे भेटले जसं काय किती दिवसापासून भुकेल होतं काय माहिती. अरे हे ते अजून चाल ना डायरेक्ट तिकडे. चला लॉजिक का मग म्हणणार बाई येणार. हे काही पण रस्ता आहे ना. हा थर पडी किती हा पाणी सिगे कुठून येलं का पाणी. तर आपण पुढून बघू. आम्ही आलो की तो पाणी तो बा तो दे जी हाय मित्रांनो, तर फायनली आज आपण लोणार सरोवर येथे पोहोचलेलो आहोत. जे की काल आपण संभाजीनगर येथील देवगिरी फोर्ट, वेरूळच्या लेण्या आणि बिबिका मकबरा हे एक्सप्लोअर केलं. आणि आज सकाळीच आपण लोणार सरोवर करता निघालो होतो. तर आता फायनली आपण पोहोचलो. थोडासा उशीर झाला आहे, परंतु की माझ्या बॅक साईडला जे बघताय ती लोणारची धार ती खूप प्रसिद्ध आहे विदर्भामध्ये. आणि या साईडला जे सरोवर आहे जे बॅक साईडला दिसतं ते 50,000 वर्षापूर्वीचं आहे जे आहे. तर याबद्दल आपण आज पूर्ण लोणार सरोवरची माहिती घेणार आहोत. तर ओव्हरऑल असा हा व्ह्यू आहे बॅक साईडला. आणि आता पूर्ण खाली उतरणार आहोत. इथे बरेचसे टेम्पल्स आहेत, मंदिरं आहेत जे खूप जुने आहेत. त्यांचा इतिहास आज आपल्याला बघायला मिळणार आहे. दम गद्या जरा बसा. जम अरे थर बांध उभा रे बा. ए उडू नको ना, पोर काय ना खाली. त्या ना तुम्ही
नाव काय? आदित्य. गुड. मग होतो त्याला ती भाई मला मोठी मग पुन्हा त्याला मी तर बारे पाहिजे बर बर लाव पडत बाबू बाबू हो नगद नाही तिपदिदास तेरा येडा दालो यही सरे नम नशी बाधा येत सप्ताह के बोलस भाऊ भाऊ विसरला, भाऊला कॉल आला, रिंगटोन नाचून आला. हॅलो हे प्रेक्षक. हो महादेश नदी आहे तो त्याला काय अरे ते एनर्जी ड्रिंक देते. काय झालं, कोणाचं आहे? ये ना इकडे, सांगतो मी तुला. येस येस. आपल्याला टीव्ही आहे म्हणजे हा माग क्या ना हो 2.25 लाख. धारेपासून आपण खाली उतरलो आणि खाली एक चेकपोस्ट आहे. चेकपोस्टवर मे बी तिकीट आहेत, बघूयात आता काय आहे. त्यात दाखवतो तुम्हाला. नाही दिन बाई पाऊला हो तिकीट काढा नसते इथं कॉलिंग व्हायचे कधी तिकीट आहे का इथे? हो तिकीट किती तिकीट? पर हेड 40 रुपये एका माणसाला. ओके. आणि फॉरेनर्स? फॉरेनरला 60 रुपये. ओके गुड. पॉइंट टू बी नोटेड गाईड्स. तर मित्रांनो, लोणार सरोवरच्या आपण खाली आलो. 1 किलोमीटर पार केल्यानंतर एक चेकपोस्ट लागतं. एंट्री देण्यासाठी सर्व चेक केलं जातं इथे आतमध्ये. आणि थोडंसं अंतर पार केल्यानंतर आपल्याला हे एक मंदिर दिसतं आणि इथे बऱ्याचशा वास्तू आहेत या मंदिराच्याच, ज्या की कालांतराने पडलेल्या आपल्याला इथं बघायला मिळतं. त्यावरची जे छायाचित्र कोरलेलं आहे ते अतिशय सुंदर स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एकदम कोरीव आणि पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे सर्व काही. तर हे जे पडलेलं मंदिर दिसतंय तुम्हाला, याचं सौंदर्य त्यावेळेस कसं असेल, म्हणजे हे मी पडलेले जे दगड आहेत ते बघतोय, एक इमॅजिन करू शकतो आपण की तेव्हा कसं असेल ज्यावेळेस हे चांगल्या स्वरूपाचं मंदिर असेल त्यावेळेस. तर आता या मंदिरापासून जो ओव्हरऑल ट्रेक आहे, खाली कामाख्या देवीचं मंदिर आहे, तर ते 3 किलोमीटर मे बी 3-3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि तो पूर्णपणे जंगलातून आहे. तर आता आपण त्या दिशेने जाणार आहोत त्या मंदिराला बघून. खूप छान मंदिर आहेत या सरोवरामध्ये. खूप मोठा इतिहास जर विदर्भामध्ये आहे तर तो इथूनच त्याची सुरुवात होते असं मला तर असं वाटतं. कारण की मी बऱ्याच वेळा या प्लेसला व्हिजिट केलेली आहे, बघितलेलं आहे. इथे लहानपणापासून येतोय आणि हा वास्तू बघतोय.
ओ माय गॉड, अतिशय छान स्वरूपाचं कोरीव काम आपल्याला इथे बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता, अतिशय खूप छान स्वरूपात. एकदम बारकाई तुम्ही या कामाची बघू शकता. किती वेळेला इथे आपल्याला हत्ती बघायला मिळतो. बऱ्याचशा या मंदिराला इतिहास आहे. ते स्माइल किती कुछ ना असं कोण गुरु ना पहिला ॲज पर टू कम्पेअर अदर सिटीज खूप कचरा आहे इकडे. कचरा खूप, प्लॅस्टिक वगैरे खूप दिसते. ते नाही व्हायला पाहिजे. इथे ॲक्च्युली प्लॅस्टिक बॅनच करायला पाहिजे. अशा ठिकाणी येऊन कचराच कचरा दिसतोय पूर्ण आधीमध्ये. खूप घाण आहे मित्रांनो. अशा ठिकाणी आल्यानंतर बिलकुल कचरा करू नका. होईल तेवढं प्लॅस्टिक आणूच नका. म्हणजे खूप छान आहे. म्हणजे एका याच्यानंतर विदर्भामध्ये असं वाटतं माणसाला की यार काय विदर्भामध्ये काय नाही. म्हणून मी असं मनाली, भूटान इकडे इकडे फिरायचो. पण नाही यार, आपल्या विदर्भामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आपण त्या गोष्टींना एवढं इम्पॉर्टंट देत नाही की काय ते आपल्यासाठी नॉर्मल असतं. पण नाही आहे. ॲक्च्युली जवळ जाऊन बघितल्यानंतर त्याचा इतिहास जर आपण अभ्यासला तर खूप मोठा इतिहास आपल्याला आहे. जसे की इथूनच सिंदखेड राजा जे त्यांना आपण बघितलंच. सिंदखेड राजा जिजामातेचं जन्मस्थान आहे. त्यानंतर ते राजवाडा आहे. वादोबा काही तुम्ही कसं नाही तू तोंड देऊ मग तू जास्त वर्ष देऊ वाढा तर देईन मी टाक पार पार खाली पार खाली पार पार खाली पार. कॅन एक केळ घेऊन दिला तू, त्याची सजा आहे त्याला. एका जाग उलट होता माझ्या आपल्या मध्ये अमल आता माय आपले शेतात कोण टाकत पिण्याचं काय ना फोन टाकून टाकून आपलं काय घेणं कॅमेरा हो फोन टाकायचा. बाहेर ना आणि केळं घेऊन करणं आलो तू दिसला भाव बोलता आपले केळं खाऊ घालायचे बांधणारला तावले. भावानं खूप मेहनतीने केळं आणले खाली लोणार सरोवरामध्ये. अजिबात अलाव नाही आहे. पण हा व्यक्ती बघून घ्या, जे काय फाईन लावायचं ते याच्यावर लावा. पाठवर जापात सांग तू सांगायचं होतं ना अरे हो माताला वळेल बुडेल नाही. या फळाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर सांगा. खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सीताफळ खायला आलो होतो, तर सीताफळ काय भेटलं नाही, हे भेटलं. तुम्हाला माहीत असेल तर याची माहिती द्या.
वर जाय ना. सर आम्ही ब्लॉक मध्ये आलो पाहिजे. हो भाई ए तुम्ही कशावर बसले तुम्ही? आम्ही सापावर बसलो सर. ओ माय गॉड, कुठला साप आहे? हा अजगर साहेब आहे सर. लोणार सरोवरातला. आता मांग बसलेला कोण आहे? हा माझा मित्र आहे सर. ए बाय बोट सनवट ते तळ्यात जाते रोड. हा या आता. नाही नाही, 50,000 रुपये खाते. चंदन वेगळं असतं रे एकदम. लाल तर नाही बरं आपल्याला नाही आपल्या इकडं नाही, आपल्या इकडं पांढरच भेटते. हा पण ते बुडात काहीतरी गोळा का काय असतो म्हणते. पुरात तरी झाडाच्या योमधला आपला का बास त्यांचं नर मी करू काय नाही भाव आहे सर्व. लोक तुला टाकतीन पुरून घे ग प्रेम करून. हळू नाही का कॅमेरा शूटिंग भैया दस्ती कर का शिल्लक. दस्ती कर शिल्लक. नक्की काय काय सप्ताह डायरेक्ट लाजू बघतो. तर मित्रांनो खूप मोठा सीन झालाय. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे इकडला रस्ता पूर्णपणे बंद आहे. इथपर्यंत ॲक्सेस आहे आणि कामाख्या देवीचं मंदिर त्या साईडला आहे एक्झॅक्ट. अजून 1.5 किलोमीटर आणि आपल्याला जायला रस्ता नाही. तर मंदिरापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. ते ब्लेड खिचा प्युअर आहे. तर मित्र गेलाय रस्ता आहे की नाही बघण्यासाठी, पण त्याला पवन काय झालं? रस्ता नाही ये पुढं. नाहीये समोर पूर्ण पाण्याने भरलेलं आहे त्यामुळे रस्ता नाहीये. तर आपण वरच्या साईडला एक रस्ता आहे त्या साईडने जाण्याचा प्रयत्न करू. पवन काय कापतोस? जाम कापतोय. अरे जाम नाही तो पेरू आहे आपल्या भाषेत. तिने लाल आहे म्हणून सांगून दिलेला. पण येतो सर भाई केम राहतो मग तुम्ही. रे टेस्ट करून बघ बरं कसं आहे ना पवन. बघतो मी. थांबा बघू सर पकडा. इकडे कॅमेरामध्ये बघून सांग. गोड आहे का? बर लाजून घेऊन राहिला. साखर किती झाला थोडासा. साखर किती झाली थोडी. पवननी खाल्लंय जाम आणि मी खाणार. सरले घेणार थोडं. हे काय अननस. काय आहे पवन? अननस. हे योगेश जे काय आहे आपलं पुण्याचं. अननस ना फणस. या इतकं एवढं आणलो बा बकरी आण ना ती. हो ते टोकरं काय ना. कोणाला देतं खायला रे? होय बोला. पकडून चाललं इकडे. इकडे ट्रॅक्टरमध्ये बाहेर. बरोबर भाऊ. काय डबर घे. गड्या उठ नाही तर फोनमध्ये काढामध्ये बंद झालं ते. बस बस ना. केलं काय कापतानी सर ते हे बाय मस्त लांब घेऊन कापा. तसेल सो मग सगळ्या जागी आता. आकर खाणार आहे हाय काय मा भाऊ तू उद्या मा भाऊ येलोच आहे रव्या रघु रव्या मीठ कोण मीठ तुझे टाकाय जेवण तुला. त्याच्या बापाला ते शुगर आहे
ती कारण मी गेला आपल्या आपण इथं काय तर असो सफरचंद कुठे आपलं ते जवळ सगळं घ्या इकडं रे रामेण खा ना आपले येन सब काही बस मस्त मजा आली. हे नाही. तर मित्रांनो, कालचा दिवस आपला पूर्ण संभाजीनगर आपण एक्सप्लोर केलं होतं आणि आज आपण आलो होता लोणारला. आणि लोणार हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही का. तर इथले काही मित्र मला भेटले होते. आता आम्ही थोडंसं हे काय आला फ्रूट्स अननस हे खातोय. तर काही मित्र भेटलेस तर त्यांची तुम्हाला भेट करून देतो. आम्ही गाणे बोलूया हा पण नाही धरणं थोडी मारून मी येतो यात रोज मी आता असं की तुझे मुलं का पडतात तिकडं तिकडे येऊन आलो गावाच्या लेकरं कोण आणत नाही माहिती का दोघंही. हे आणायचे लायक की नाही म्हणून कुठे फिरायला ते गावात आपल्या कळलं असतं की ब्लॉक मध्ये दलिंद्री कोणी तू बाहेर वेळ नसतं गावाला आणि आपल्याला कळलं असतं की करचोट कोण पवन बद्दल 2 शब्द प्रेम अजिबात माझ्याबद्दल नाही पण योगा सर तुम्ही 2 शब्द बोलते ना. नाही मी नाही तुम्ही बोलायचं काय इथं ए वाय बे केळं ते डोक्यावर डू तुझ्या डोक्यावर काम ते जंगलातले लोक आत करतो ना. पण डोक्याला नको लावरे माझ्या मासे लागते ना. सजवा जरा सजवा हे जरा असंच ठेव ना डायरेक्ट पुढं जाय पुढं. फोटो काढतो तशी ती भाई मला दिल्लीचा बोर्ड लागले यार भारी. आपला चष्मा कुठे रायडर फोटो थांबा 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 झालंय. जंगलातले एकमेव तारा आणि चालू तू नाही दोन काढते ते करणं चालू ते बंद चालू कर ना तिच्यात तर काढायचं तूच म्हणला बंद कर झालीस. गरीब लोक आधी काय ना कोणतरी केळं संपले. आम्ही आता तुम्ही हे बघून ओळखू शकता आम्ही कुठं आहोत. आम्ही जाणतो आम्ही सर नमस्कार. आदत बी नाही टाकर डुकर बिचार देव माझं आहे काय कराव. त्या मायची गाण सुबी ते प्याले अरे तर तू पडला होता ना खाली नाही काय ना तुम्ही टकर टकर मी घालतो ते आतला का आज रे बा मला जाम एक पण राहिला पाहिजे बरं. सारे जाम खतम झाले पाहिजे. जाम नाही राहते चाकू तुम्ही खाणं मी तो सुशे पाणी हे नाही वय बच्चा आता नाही खायचं मला या मग अशी या दाब गिब काय का तुम्ही काय ध्यान ठेवगे गदिया धरतं का येऊ खरोखर मना भाऊतून धरतं का बेराचा फोन जर खरोखर धरत असेल तर पण त्या कर फोन करायचं का सांग मध्ये आता काम करू मग जरा उरव म्हणा पाहुण्या मग भाऊ की भाऊ काय काय ते देऊ गे मग कोणी काही जरा द्या तेव्हा किती जरा मग प्रॉपर ते पैसा मुंबई डालेगा ऐसा करने वाला नहीं. अच्छा लगता है. इसके बाद क्या करने का चिकन डेपूस फिनिश काही विषय नाही आहे ना. कुठून आले सर तुम्ही मुंबईवरून या तुम्ही कुठून आलो बुलढाणा या ना आपण भाषा तुमची विविध ऐसे वाटते. अमरावती नागपूर या ना सर नाही या ना हा इथं मग 200 रुपये तुम्ही देसाल नाही पुढे तरी द्या. काय करा ते काय करा काय नाही तर बरं मग पेरू नाही खाल्लं तर पुढे का नाही पुढी द्या नाही तर मग 200 रुपये फक्त 200 फक्त 200. सर मी ड्रिंक नाही करत. गांजा चरस नाही काहीच नाही याच्यात. प्युअर व्हेज खातो. हे आमच्या गंजाडी खातात ते हे गंजाडी हेच रे आमचे. हे काय कोणता नशा करतात हा हे दारू रांजा जे मिळालं ते सर्व सर्व
सर्व तुम्ही फक्त येऊ द्या. लग्न बाकी होतं मग. भावडले कशी आहे पेरू झाल्यावर. आणि सरांचा तेवढा चांगला आहे, आम्ही पूर्ण पेरू कापले. तर शेवटचा पेरू सरांनी कापला बुलढाण्यावरचा ते तर असे पेरू निघाला मधून पुन्हा लाल निघलाय गुलाबी आम्ही कापले. आमचे सर इंटरव्ह्यू सर आपण कुठले लग्न नाही करायला गुड आहे ना. तळ्यामध्ये का ना तो पाण्याची बाट तो वापर नाही मायको कारण राज्य बसंती आय लव्ह यू उभी काय ध्यान ठेवे की तर मित्रांनो समोरच्या मंदिरावर तर आपल्याला जायला भेटलं नाही, कारण की पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे आणि आजूबाजूला आपण प्रयत्न केला जायचा, परंतु रस्ता नाही आहे, पूर्ण ब्लॉक झालेला आहे. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही ऑक्टोंबरनंतर जून जुलैपर्यंत केव्हा येऊ शकता आणि पूर्ण सरोवर तुम्ही बघू शकता. आता तर भयंकर पाऊस असल्यामुळे पूर्ण पाण्याने भरलेलं आहे, तर आम्हाला समोर जाता आलं नाही, परंतु या साईडची जी पण मंदिरं आहेत ती मी तुम्हाला दाखवतो. तर ओव्हरऑल आपला 2 दिवसाचा जर तुम्ही असा प्लॅन केला पुण्यावरून, जसं की आपण पहिल्या दिवशी काल संभाजीनगर येथील देवगिरी फोर्ट, एलोरा केव्स, त्याच्यानंतर बिबिका मकबरा, ह्या साऱ्या गोष्टी बघून एक दिवस स्टे तिथे केला आपण. आणि सेकंड डेला सकाळी मॉर्निंगला आपण निघालो होतो संभाजीनगरवरून शिंदखेडाच्या इथे जिजाऊसृष्टी आणि तिथील त्यांचा राजवाडा वगैरे बघून आपण लोणारला आलो आहे. आता वाजलेत 4. आता आपण रिटर्न निघणार आहोत पुण्याकरता. तर 2 दिवसामध्ये हे जेवढेही प्लेसेस आहेत ते तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण एक्सप्लोअर करू शकता, विथ फॅमिली किंवा मित्रांसोबत पण प्लॅन करू शकता. पुणे मुंबई 2 दिवसात कवर होतं आहे. तर छान प्लेस आहे, तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा या प्लेसेसला आणि आपल्या आजूबाजूचा इतिहास नक्कीच अभ्यासा. आणि अशाच नवनवीन ठिकाणच्या माहिती करता, जसं की तुम्हालाही काही नवीन प्लेसेस जर माहिती असतील, अशी ऐतिहासिक वास्तू असतील, म्हणजे ते कुठल्या प्रकारचे असतो परंतु ऐतिहासिक असेल आणि तुम्ही तिथे गेला असाल, तुम्हाला आवडत असेल, तर ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी नक्कीच तिथे जाईल आणि ते बघेल आणि तुमच्यापर्यंत ती माहिती परत नव्याने पोहोचवेल. आपल्या इकडे घेतो ना बेटोली हे झालं ते आपल्या इकडे लोकांची गेले, आपल्या इकडे खेटो मध्ये देतो याला पहिले लोक कपडे दिला याला ना हो आपला हाते मी तिथं राज्य कसं राहतो पेद्दा केली आहे ते नसले. तर मित्रांनो हे एक थोडंसं अंतर पार केल्यावर हे एक मंदिर लागतं. काही दिवसापूर्वी आलो होतो, तर या साईडचा भाग पूर्ण मातीने दबलेला होता आणि आता पुरातत्व विभागाने पूर्ण माती हटवून याला पूर्ण ओपन केलेलं आहे. म्हणजे एका स्वरूपात त्याला पुनर्जन्म दिल्यासारखं आहे. या साईडला पण आहे. हे मंदिर पण त्यावेळेस नव्हतं, काही दिवसापूर्वी मी आलो होतो त्यावेळेस हे मंदिर नव्हतं. तेव्हा हे पूर्ण मातीने झाकलेलं होतं. आता बऱ्याचशा गोष्टी येतं का पुरातत्व विभाग ह्या गोष्टींचा शोध लावून हो
Nunduksa. Maita bi. Maita bi तो बरीगा. सीमा तो गुड अभी. एक गोष्ट मी लास्ट टाइम पण कोणाच तरी व्हिडिओमध्ये बघितलं होतं. मोस्ट ऑफ लोक इथे पाय देतात, पाय देऊन वरती मंदिरात प्रवेश करतात. ही पद्धत चुकीची आहे असं मी ऐकलं होतं की हे जे आहेत हे राक्षस आपल्याला दोन्ही साईडने बघायला मिळतं. तर आतमध्ये जाताना याच्यावरती पाय देऊनच आत जायचं असतं. म्हणजे आपल्या मनातला जो पण अहंकार असतो, राग द्वेष, ज्या पण गोष्टी वाईट गोष्टी असतात त्या इथे सोडून देवाच्या पाया पडून. इथे बघा प्रत्येक मंदिरामध्ये जाताना मंदिरांच्या एंट्रन्सलाच आपल्याला इथे कुठल्या ना कुठल्या देवाचं असतंच, मूर्ती असते कोरलेली. इथे गणपतीची मूर्ती आहे, खूप छान आहे ती, छोटीशी. प्रत्येक ठिकाणी असतात त्या गोष्टी. तर आपला अहंकार आणि द्वेष त्या गोष्टी इथे ठेवून इथे पाया पडायचं, जे की मोस्टली लोक इथे पाया पडतात, खाली पाया पडून मंदिरात प्रवेश करतात. परंतु ती चुकीची पद्धत आहे. इथे पाय द्यायचं, इथे पाया पडायचं आणि मंदिरात एंटर करायची. खूप छान असं मंदिर आहे. आतमध्ये अंधार आहे. हावले तिरे चालेल त्या पायदा तो मग तो को ये 이거 먹으면 머리가 이렇게 इथला नाही. अरे लागा मोबाईल झोपणे ही बरं असं. 근데 마사 is that होता या मी खूप पद्धत निकीची सर्वांची जिरलेली आहे. ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. थकलं तो बस. अजून थोडेसे स्टेअर बाकी आहेत. पण देन एंड ऑफ ट्रेक. सर आलेले ते. सर कसं वाटतंय? हाच एक नंबर. 2 दाखवलं तुम्ही पण. हे 3 नंबर. बस ही 3 लाख तुम्ही म्हणता ना आम्ही का गरीब आहे, त्याचं कारण हे एक गणे किती पण मोठं दाबे. पूर्ण ठिकाणी पाऊस चालू आहे. भयंकर पाऊस झाला आहे आता. आम्ही वरती आलो आहे. सो पावसाळ्यामध्ये धारेचा प्रवाह वाढतो थोडासा. याच्या खाली काय अंघोळ करायचं मग. इकडे ते मंदिर आहेत. कुठं पैसे इकडे पण हे मंदिर आहेत. आणि या साईडला पण टेम्पल असेल. एकदम छोटी छोटी उर्मिरा बनवलेलो किल्ला. मंदिर आता टुरिस्ट प्लेस कमी आणि कपल प्लेस जास्त झालेला आहे. मोस्टली इकडे जास्त कपल्स तुम्हाला बघायला मिळतं. एवढं घाण आहे. दिस इज नॉट अ कपल प्लेस. म्हणजे फॅमिलीसोबत यायला पाहिजे, कपलनी पण यायला पाहिजेत. परंतु काही गोष्टी असतात त्या अशा ठिकाणी नाही करायला पाहिजेत. आणि इथे सिक्युरिटी वाढवण्याची खूप गरज आहे. टिकून Vernon del Elme. Te avinani ge sasarindra. पण खूप छान इकडे टेम्पल आहे वरती. आणि तिथेच महावीरांची एक मूर्ती पण आहे. भग्न अवस्थेत आहे. तुला कुठेतरी स्थलांतर करून करायला पाहिजे. मी इथले देवाला जे टेम्पल आहे ते खूप छान आहे.
तिकडे सरोवराची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतो. साईडला हा सरोवर इट्स अ ब्युटिफुल. वर आल्यावर पुन्हा एकदा मागे वळून बघितलं, हा तोच लोणार सरोवर आहे. शांत, विशाल आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगून जाणारा. कधी वाटतं आपण ठिकाण एक्सप्लोअर करतोय, पण खरं म्हणजे ते ठिकाणच आपल्याला एक्सप्लोअर करतायत. प्रत्येक प्रवासात काहीतरी मागे ठेवून काहीतरी नवीन घेऊन पुढे आपण जात असतो. आज इथून निघतोय, पण मन या सरोवरामध्ये, या पावसामध्ये आणि या शांततेमध्येच अडकलेलं आहे. सो गाईज, मे बी माय जर्नी एंड्स हिअर, बट माय हार्ट विल ऑलवेज गो इन दिस ट्रॅक ऑफ लोणार. तर भेटूयात मित्रांनो नवीन ठिकाणी नवीन मित्रांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.